प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमपूर्वक शुभेच्छा. तुमचं आयुष्य कसं चालले? छान चालले का? आनंदी आहे का? संघर्ष नेहमीच असतात. सैतान आपल्याशी सत्य लढतो. तो गर्जनाया सिंहासारखा आपल्या घराभोवती घिरट्या घालतो. आजार, भीती आणि गोंधळ ह्यामुळे आपल्याला झोप येत नाही. समस्या आणि संघर्ष एकामागोमाग येतात. घरी समस्या म्हणून बाहेर, ऑफिसमध्येही समस्या, व्यवसायातही संघर्ष आहे. सेवा कार्याबद्दल विचारायला नको. तुम्ही विचार करताय की इतके संघर्ष असले पाहिजे. ते असतील तरच याचा अर्थ तुम्ही येशूसोबत योग्य मार्गावर आहात. विचाराल, हे संघर्ष का येतात? आपल्याला एक शत्रू, सैतान. शास्त्र सांगते की तो गर्जनाया सिंहासारखा फिरतो. सैतान हा अदृश्य शत्रू आहे. तो आपल्या विरुद्ध सर्व काही करतो. तो अशंका करतो. त्याचं आणि माझं काय नातं? मी त्याचं वारस घेतलं का? कारण तुम्ही येशूसोबत आहे ना. तुम्ही येशूची मुले आहे. तो येशूचा शत्रू आहे. म्हणूनच तो तुमच्यावर द्वेष करतो, कारण तुम्ही येशूच्या मागे चालता. तो तुम्हाला निराश करण्याचा आणि दुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो. झोपेवर परिणाम करण्याचा प्रयत्न करतो. तो अनेक प्रकारे लढाई करेल. मग आपण अशा संघर्षांना सामोरे जात असताना काय करावे? प्रभूने आपल्याला एक वचन दिले आहे. तुम्हाला माहित आहे का ते काय आहे? याकोब 4:7. सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. तुम्ही त्याचा प्रतिकार केला तर तो तुमच्यापासून पळून जाईल. तुम्ही पळालात तर तो तुम्हाला सतत पाठलाग करत राहील. म्हणून तुम्ही घाबरू नका, पळू नका, त्याचा प्रतिकार केला पाहिजे. सैताना, मी येशूच्या नावाने तुझा प्रतिकार करतो. मी येशूचा आहे. माझं कुटुंब येशूचं आहे. तू मला त्रास देऊ शकत नाहीस. तू मला इजा करू शकत नाहीस. मी येशू ख्रिस्तामध्ये आहे. मी येशूच्या नावाने तुझा प्रतिकार करतो. मी तुला हाकलून देतो. जेव्हा तुम्ही असं म्हणता आणि प्रार्थना करता, तेव्हा तो पळून जातो. जो त्याला घाबरतो त्याचा तो पाठलाग करत राहतो. जोपर्यंत तुम्ही त्याला घाबरत राहता, तोपर्यंत तो तुमचा पाठलाग करत राहील. घाबरू नका, कारण सैतानावर विजय मिळवणारा येशू आपल्यासोबत आहे. त्याने क्रूसावर सैतानाचा पराभव केला. रक्त सांडले, क्रूसावर मरण पावला, मृत्यूवर विजय मिळवला आणि जिवंत झाला. त्याने सैतानाच्या शक्तींचा पराभव केला. शास्त्रात आहे, त्याने सैतानाला आपल्या पायाखाली चिरडलं. तुम्ही विचाराल, त्याने हे सगळं का केलं? ते आपल्यासाठी आहे. तुझ्या हातून त्याचा पराभव व्हावा म्हणून आहे. तुम्ही त्याचा धैर्याने प्रतिकार केला पाहिजे. आपल्याला जगातील लोकांकडून गोष्टी शिकायला हव्यात. जगाकडे पहा. ते अन्यायासाठी कितीतरी गोष्टी करतात. समजा, कुणी मंत्रीचा मुलगा आहे. तो पोलिसांना घाबरणार नाही, SP असला तरीही नाही. मोठा पोलीस अधिकारी आला, हा मंत्री नाही, पण मंत्र्याचा मुलगा आहे. तुला माहितीये मी कोण आहे? मंत्र्याचा मुलगा. त्याला पोलीस घाबरतात. ते त्याच्यावर हात टाकायला घाबरतात. त्रास ओढवून घ्यायचा. त्याच्या आत धाडस आहे. माझे वडील मंत्री आहे. तेही जर तो पोलीस खात्याचा मंत्री असेल तर मग झालंच. तो कधीच घाबरणार नाही, बरोबर ना? या जगातला एक माणूस धाडसाने या जगाच्या अधिकाऱ्यांना विरोध करतो, कारण त्याच्या वडिलांची एक विशिष्ट पदावर नियुक्ती आहे. आपला प्रभू स्वर्ग आणि पृथ्वीचा सृष्टीकर्ता आहे. त्याने सैतानावर विजय मिळवला. त्याने आपल्याला तो अधिकार दिला आहे. त्याने सांगितलं, मी तुम्हाला सैतानावर अधिकार देतो. त्याने आपल्याला सांगितलं की त्याला हाकलून द्या. तो अधिकार आपल्याला दिला. तुम्ही धाडसाने म्हणा, मी कोण आहे माहित आहे का? मी त्या येशूचा मुलगा आहे, ज्याने तुझं डोकं चिरडलं. ज्याने तुझं डोकं पायाखाली चिरडलं.
तो येशू माझ्यात आहे. ज्याने तुला पराभूत केला तो माझ्यासोबत आहे. मी येशूच्या नावाने तुला विरोध करतो. माझ्या घरात स्थान नाही, माझ्या आयुष्यावर अधिकार नाही. माझ्या मुलांना त्रास देण्याचा तुला काहीही हक्क नाही. आजारपण आणण्याचा तुझा अधिकार नाही. भीती आणणाऱ्या आत्म्या मी तुला विरोध करतो. एकदा म्हणून बघा, तुम्हाला लगेच बदल दिसेल. आपण हे करत नाही. आपण समस्यांकडेच पाहतो. आपण निराश होतो. माझ्या आयुष्यात संघर्ष आहे असेच म्हणत राहतो. जर तू त्याच्या चाल नीट शिकून त्याला विरोध करायला सुरुवात केलीस तर तुला माहित आहे का, तुझं रोजचं आयुष्य किती विजय होईल. दररोज युद्ध आणि विजय. तू सैतानाला पराभूत करशील व पळवून लावशील. तुला त्याच्यावर विजय मिळेल. ख्रिश्चन जीवन हेच आहे. सैतानाला विरोध करा. येशू त्याला काय सांगितले? माझ्यापासून दूर हो सैताना. येशूच्या नावाने माझ्यापासून दूर जा असे म्हणा. मी येशूच्या रक्ताने धुतलो, स्वतःला येशूच्या रक्ताला अर्पण करतो. हे बोलून बघ, लगेच बदल दिसेल. तू म्हणतोस का मी बोलून बघतो, पण काहीच घडत नाहीये. त्या वचनाच्या पहिल्या भागाकडे बघ. लिहिले, सैतानाला अडवा. म्हणून देवाना शरण जा, सैतानाला विरोध करा. तू देवाचे ऐकत नाहीस तर सैतानाला विरोध करून जिंकू शकत नाहीस. तू लाच घेतोस आणि भ्रष्ट आहेस. तू सिगारेट ओढतो आणि दारू पितो. तू वचनानुसार चालत नाहीस. तू शास्त्र वाचत नाहीस किंवा प्रार्थना करत नाहीस. त्याला तुझ्याबद्दल सगळं माहीत आहे. त्याला तुझी आध्यात्मिक स्थिती माहीत आहे. तो त्याच्याच आधारे तुला हरवेल. प्रभू सोबतचे नातं बळकट कर. शास्त्र वाचणे, प्रार्थना करणे, प्रभूला आनंदी जीवन जगणे, त्याच्या आज्ञा पाळण्याचे योग्य राहिलात तर सैतान पाहिल्यावर 10 फूट दूर राहील. तो तुझ्या जवळ येणार नाही. त्याला तुझं आध्यात्मिक स्तर चांगलं माहीत आहे. म्हणून सैतानाला विरोध करून त्याला हरवायचं असेल तर तुला देवाचं ऐकावं लागेल. जर तू देवाचं ऐकत नाहीस आणि येशूचं नाव घेतोस, तू जिंकू शकणार नाहीस. तू येशूच्या रक्ताचा उल्लेख केला तरी तू जिंकू शकत नाहीस. म्हणून आज असं म्हण, प्रभू मी नेहमी तुझ्या वचनाचं पालन करावं. तू सैतानावर विजय मिळवण्याचा अधिकार दिलास. मी घाबरायचं नाही. माझं जीवन रोज विजयाचं असावं अशा प्रकारे प्रार्थना करून बघ. आजपासून चमत्कार घडेल. तू स्वतःला समर्पित करशील का? जर तुझ्यात काही असं असेल जे प्रभूचं ऐकत नाही तर समर्पित कर. क्षमा न करणे, चिडचिड, राग, वैर हे मनात असेल तर तू सैतानाला हरवू शकत नाहीस. तो सहज हरवेल. आधी तुझं जीवन सुधार. स्वतःला समर्पित कर. तुझ्या छातीवर हात ठेव. म्हण, मी तुझ्या वचनाचं पालन करण्यासाठी स्वतःला समर्पित करतो. माझ्या अवज्ञेच्या पापासाठी माफ कर. मी तुझ्या वचनानुसार जगण्याचा निर्णय घेतो. मला सैतानावर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य, कृपा आणि अभिषेक दे. त्यांनी स्वतःला समर्पित केलं. तुझ्या वचनानुसार त्यांना विजय मिळू दे. त्यांना सैतानाचा प्रतिकार करण्यासाठी सामर्थ्य, अभिषेक आणि शक्ती दे. या मुलगा मुलीला सैतानाने आणलेल्या सर्व संघर्षांवर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य दे. त्यांनी आज विजय पाहावा. त्यांनी दररोज विजय अनुभवावा. त्यांनी आपल्या आध्यात्मिक जीवनात विजयात प्रगती करावी. सर्व सैतानाच्या कामांचा नाश करून विजय मिळवण्यासाठी त्यांना कृपा दे. आम्ही आज येशूच्या नावाने सैतानाचा प्रतिकार करतो. तो पळून जात आहे. आम्हाला विजय मिळेल. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.